अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, दत्त जयंती लवकरच येणार आहे. तर येत्या दत्त जयंतीपर्यंत आपल्या घरामध्ये आर्थिक संकट, आर्थिक अडचणी काही कमी नाहीये. प्रत्येकाच्या घरामध्ये, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचणींना आपण तोंड देत आहोत, संकटांना आपण तोंड देत आहोत. तर या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाहीये. आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर काबड कष्ट करतो, स्ट्रगल करत आहोत. प्रत्येक पावलापावलावरती काटे पसरलेले आहेत, प्रत्येक रस्त्यावरती काटे पसरलेले आहेत, अंधार झालेला आहे. पण अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसत नाही. संपूर्ण सगळीकडे डोळ्यासमोर अंधार पसरलेला आहे. काय करावं काही कळत नाहीये. त्याच प्रकारे डिप्रेशन मध्ये आपण प्रत्येक घरातील एखादी व्यक्ती खूप डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. त्याला त्या अंधारातून बाहेर कसं काढायचं हे देखील आपल्याला समजत नाहीये. अशा पद्धतीचे भरपूर प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात. पण आपल्या कष्टाचं कुठेतरी चीज व्हावं, आपल्या जे स्ट्रगल आपल्या जीवनामध्ये करत असतो, आपण काबड कष्ट करत आहोत, त्याला कुठेतरी नशिबाची साथ लावावे, भाग्याची साथ लावावे असं प्रत्येकाला वाटत असतं, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. पण या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा असा कोणता मार्ग आहे? किंवा कर्ज इतकं वाढलेलं आहे किंवा एखादं स्वप्न आपलं आहे ते पूर्ण होण्याच्या मार्गावरती नाहीच आहे. कारण ते स्वप्न पाहिलं की घरामध्ये काही ना काहीतरी होतं, खड्ड्यात खड्डे, खड्ड्यात खड्डे. जितके खड्डे मुजवण्याचा प्रयत्न करू तितके जास्त खड्डे आपल्या जीवनामध्ये पडत आहेत आणि तितका जास्त त्रास आपल्याला होत आहे. तर अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्यामुळे आपल्या घरातील जे काही संकट अडचणी आहेत त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो? तर तीच सेवा जी परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्याला सांगितली आहे तीच सेवा तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर थोडीशी तुम्हाला कथा सांगते, गोष्ट सांगते. असा एक अध्याय आहे गुरुचरित्राचा, तो पठन केल्यामुळे आपल्या जीवनातील ही सगळी संकट दूर होणार आहेत. आणि जो कोणी हा अध्याय नित्य नियमाने पठन करतो किंवा शुद्ध अंतःकरणापासून पठन करतो, त्याच्या सर्व इच्छा, मनोकामनी इच्छा 100% पूर्ण होतात, म्हणजे होतातच. इतका प्रभावी असा हा अध्याय आहे. तो अध्याय कोणता? तर अध्याय 9. तर याची कहाणी काय आहे बघा. एक धोबी असतो. धोबी रोज कपडे धुण्यासाठी धोबी घाटावर जातो किंवा नदीकाठी जात असतो. आणि रोज तो जातो, नित्य नियमाने जात असतो. त्याचं नित्य काम जे असतं ते करत असतो. आणि त्याच्या मनामध्ये कपटीपणा नसतो, कोणती इच्छा अपेक्षा नसते. आणि तिथेच एक साधू येत असतात, म्हणजे दत्त महाराज स्वतः साक्षात येत असतात. पण त्या धोब्याला माहित नसतं की हे साक्षात दत्त महाराजच आहेत. आणि तो निस्वार्थपणे रोज आपले कपडे धुत असतात. तो साधू संत दृष्टी जो दिसत आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या रोज शुद्ध अंतःकरणापासून फक्त नमस्कार करून पाया पडत असतो, त्यांचा आशीर्वाद घेत असतो आणि रोजची त्याची कामं तो करत असतो. असं रोज चालायचं. तो कपडे धुवायचा. ते साधू संत आले, दत्त गुरु आले की त्यांच्या पाया पडायचा. त्याला माहित नव्हतं की हे साक्षात दत्त गुरु आहेत आणि हे तेजस्वी दिसणारे हे पुरुष हे साक्षात दत्त महाराज आहेत, हे त्या धोब्याला माहित नव्हतं. तो निस्वार्थपणे आपली कामं करायचा, पाया पडायचा आणि आपली जी काही नित्य काम आहे ती करायचं. म्हणजे याने एवढ्या दिवसामध्ये कधीही कोणतीही अपेक्षा मनात ठेवून त्यांच्या पाया पडला नाही किंवा मनामध्ये माझी एखादी इच्छा ठेवून त्यांच्या पाया पडला नाही, त्यांना नमस्कार केला नाही त्याने. पण बघा, एक दिवस असं होतं, असेच कपडे धुत असतो तो आणि नदीतून एक नाव चाललेली असते, त्याच्यामध्ये राणी आणि राजा दोघे जण चालले असतात. राणी राजा म्हणजे काय, त्यांचा जो काही थाट आहे तो सगळा थाट बघून, म्हणजे सजावट वगैरे वगैरे सगळं थाट बघून त्याच्या मनामध्ये असं असतं की जर मला असं जीवन जगता आलं असतं तर किती बरं झालं असतं बरं. म्हणजे एक प्रकारे आपल्या मनामध्ये भावना येते की नाही, माझ्या मनामध्ये आली की जर मला असं आयुष्य जगता आलं तर किती सुंदर छान झालं असतं, सगळेजण सुखी राहिले असते, असं त्याच्या मनामध्ये येतं. तेवढ्यात तिथेच त्यावेळेस दत्त महाराज देखील आलेले असतात. ते म्हणतात की तुला अशा पद्धतीचं राजाचं आयुष्य तुला जगायचं आहे का? तर त्यावेळेस त्याला कळतच नाही. तर विचार करतो धोबी की माझ्या मनातलं यांना कसं काय कळलं. त्याला विचार पडतो की माझ्या मनातलं यांना कळलं, म्हणजे हे साधे सुधे कोणी संत नाहीयेत, हे एक दिव्य पुरुष आहेत. त्यामुळे तो नमस्कार करतो आणि म्हणतो दत्त महाराज, तरी देखील तो काय बोलत नाही. दत्त महाराज काय बोलतात, तुला अशा पद्धतीचं राजयोगाचं किंवा राजासारखं आयुष्य जगायचं आहे का? तुला जर ते जगायचं असेल तर मी तुला ते देऊ शकतो, तू माझ्याकडे मागू शकतोस. तू आजपर्यंत जी काही सेवा मनापासून शुद्ध अंतःकरणापासून जी काही सेवा केली आहे त्याचीच पोचपावती मी तुला देणार आहे. फक्त तू हो म्हण, मी तुला अशा पद्धतीचं आयुष्य तुझ्या जीवनामध्ये देणार आहे. मग धोबी पण खूप हुशार असतो. धोबी विचार करतो की आता अर्ध आयुष्य गेलेलं आहे आणि राहिलेलं अर्ध आयुष्य आहे, मग आता राजयोग घेऊन तर मी काय करणार. म्हणून तो काय म्हणतो, पुढच्या जन्मी मला राजयोग हवा आहे.
पुढच्या जन्मी मला राजयोग हवा आहे आणि तो बी हुशार असतो आणि म्हणतो की पुढच्या जन्मात देखील मला गर्व न येता मला तुमच्याच सेवेमध्ये राहायचं आहे, तुमचीच सेवा, राजाच्या पदावरती बसून तुमचीच सेवा मला करायची आहे। त्यावेळेस दत्त महाराज त्याला आशीर्वाद देत असतात आणि त्या धोब्याला पुढचा जन्म राजयोग भेटतो आणि त्या पुढच्या जन्मात देखील दत्त महाराजांची सेवा करण्याचं भाग्य त्याला लाभत असतं। म्हणजे बघा, त्याला न काही मागता निस्वार्थपणे केलेला नमस्कार देखील त्याला इतका फळाला आला। मग आपण शुद्ध अंतःकरणापासून आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी केलेली सेवा का बरं फळाला येणार नाही, याचा विचार तुम्ही एकदा करत जा ना। आपल्या घरामध्ये जर अशा पद्धतीच्या अडचणी येत असतील, अशा पद्धतीचे जर प्रॉब्लेम्स येत असतील, आपल्याला पण वाटतं ना हे आयुष्य आपण कधीपर्यंत असं जगणार, आपल्या घरातील म्हणजे आपल्या वाट्याला जे आहे ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये। आता प्रत्येक आई वडिलाला वाटत असतं, प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझ्या मुलाची ही स्वप्न पूर्ण व्हावी, ती स्वप्न पूर्ण व्हावीत, माझ्या घरामध्ये हे असावं, ते असावं, हे राजवैभव असावं, ही गोष्ट एखादी कमी आहे माझ्या घरामध्ये हे असावी, प्रत्येकाला वाटत असतं। आणि या कष्टाचं काबाड कष्ट करून आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळत नसतं किंवा एवढं स्ट्रगल करून जर फळ मिळत नसेल तर तुम्ही रोज तुमची नित्यसेवा जी सुरू आहे ती नित्यसेवा सुरूच ठेवायची आहे। पण त्या सेवेमध्ये तुम्ही हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय तुम्ही ऍड करा। 9वा अध्याय ऍड करायचा, तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता किंवा येत्या दत्त जयंतीपर्यंत मी ही सेवा करणार म्हणून संकल्प घेऊन तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुम्ही देखील सेवा करू शकता। संकल्प कसा घ्यायचा, आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता, थोडंसं पाणी घ्यायचंय ओल्या होईल इतक्याच, त्याच पद्धतीने थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे आणि मी दत्त जयंतीपर्यंत माझ्या या कुटुंबातील प्रॉब्लेमसाठी किंवा माझ्या या अडचणीसाठी किंवा या इच्छेसाठी मी ही सेवा करताय। संतती नसेल, कोणतीही आर्थिक अडचणी म्हणजे काय, जेवढं आपल्या आयुष्यातील कोणत्याही अडचणी असो, प्रत्येक अडचणीवर रामबाण उपाय कोणता, तर आपल्या महाराजांची सेवा आहे, दत्त महाराजांची सेवा आहे। संकल्प घ्यायचा आहे, जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला कडकडीत नॉनव्हेज पाळायचं आहे, परांना तुम्हाला टाळायचं आहे। परांना म्हणजे काय, बाहेरचं कोणाच्याही घरचं खायचं नाही, कोणाच्याही घरचं अन्न पाणी प्यायचं नाही, कुठेही बाहेर जाल तर घरातलं पाणी घेऊन जायचं आहे। कधी वेळ आलीच आपल्याकडे पाणी संपलं आहे तर पाणी बॉटल विकत घ्यायची आहे, दुसऱ्याकडून पाणी घेऊन प्यायचं नाही, पाणी बॉटल विकत घ्यायचे, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर ते पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे। कोणाच्याही घरीचं अन्न खायचं नाही, कारण अन्नाचे दोष लागतात, त्यामुळे कोणाच्याही घरचं अन्न पाणी तुम्हाला चालत नाही, स्वतःच्याच घरचं अन्न पाणी तुम्हाला खायचं प्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला पिरियड्स असतील तेवढे 4 दिवस पाळायचे आहेत, स्किप करायचे आहेत, सुतक विटाळ तर ते दिवस तुम्हाला स्किप करावे लागतील। आणि तुम्हाला नॉनव्हेज खाऊन चालणार नाही, घरातील इतर व्यक्ती खातात तर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही सेवा करता तर तुम्ही स्वतः देखील नॉनव्हेज खायचं नाही, दुसऱ्याने खाल्लं तर खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका। तुम्ही स्वतः सेवा करता तर तुम्ही स्वतः ते नॉनव्हेज अजिबात खायचं नाहीये। त्याच पद्धतीने बघा, गुरुचरित्रातील एकच अध्याय आपल्याला पठण करायचं आहे, तर संपूर्ण गुरुचरित्र बाहेर काढायचं नाही, तो दिव्य ग्रंथ आहे त्याला लगेचच हात लावायला जायचं नाही। तुमच्या जवळपासच्या केंद्रात, मठात तुम्हाला अध्याय 9व्या ची देखील छोटीशी पोथी मिळते, ती पोथी तुम्ही रोज पठण करायला सुरुवात करा। तुम्हाला रोज नाही जमत तर दर गुरुवारी वाचायला पठण करायला सुरुवात करा। तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनातील सगळे प्रॉब्लेम असे सुटतील की तुम्हाला कळणार देखील नाही। म्हणजे ज्याचा विचार देखील तुम्ही केला नाही ते देखील तुमच्या आयुष्यामध्ये घडेल, म्हणजे जे स्वप्न देखील तुम्ही पाहिलेले नव्हते, म्हणजे तुम्ही एखादी इच्छा प्रकट केलेली आहे महाराजांकडे, तुमचे कर्म वगैरे सगळं काही चांगलं आहे, तुम्ही व्यवस्थित शुद्ध अंतःकरणापासून महाराजांची सेवा करत आहात आणि त्यावेळेस जर तुम्ही जे मागितलं ते तर तुम्हाला मिळणारच, पण जे मागितलं नाही त्याच्याहूनही जास्त म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमच्या नशिबाचं पूर्ण परडच फिरेल। तुम्हाला काही समजणारच नाहीये की मी काय केलं, माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं हे देखील तुम्हाला समजेल। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। सेवा काळामध्ये तुम्हाला जसं सांगितलं, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणासाठी अपशब्द वापरायचे नाहीत। संकल्पयुक्त सेवा करत आहात तर ज्या दिवसापासून सेवा करत आहात त्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांच्या मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, नसेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे। तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, संकल्प सोडून मग या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे। ही सेवा करत असताना नित्यसेवा सोडायची नाही, नित्यसेवा देखील कंटिन्यू करायची आहे। नित्यसेवा देखील आपल्याला या सेवेसोबतच कंटिन्यू करायची नाही, तर ही सेवा करतोय तर आता नित्यसेवा कशाला करायची, म्हणून नित्यसेवा सोडून द्यायची नाहीये। आपल्याला नित्यसेवेसोबत रोज 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। पठण करायला जमत नाही ताई, काय करू, तर तुम्ही संकल्प घ्या आणि रोज श्रवण करा, महाराजांसमोर बसायचं आहे आणि श्रवण तुम्हाला अध्याय करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे। तरी देखील अजून तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।